क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काहीतरी अविश्वसनीय घडत असतं. पण एक गोष्ट अशी आहे जी खरंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूच्या कपाळावरचा टिळा. आज आपण अशाच एका खेळाडूची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिथे श्रद्धा आणि खेळ यांची एक जबरदस्त, एक अनोखी गाठ बांधली गेली आहे. जरा विचार करा, दक्षिण आफ्रिकेची ती प्रसिद्ध हिरवी जर्सी आणि त्यावर भगवा टिळा. हे दृश्य पाहिल्यावर मनात पहिला प्रश्न येतोच की हे कसं शक्य आहे. म्हणजे एका पूर्णपणे वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीत वाढलेला खेळाडू आपल्या भारतीय परंपरेशी इतका घट्ट कसा जोडलेला असू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे केशव महाराज. त्यांचं नाव, त्यांचं दिसणं आणि मैदानावरचं त्यांचा तो वावर, ह्या सगळ्या मागे एक खूप खोल, एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. चला तर मग आज तीच कहाणी आपण उलगडून पाहूया. तर सगळ्यात आधी बघूया त्यांची भारताशी जोडलेली मुळं. कारण या सगळ्याची सुरुवात आहे ती दक्षिण आफ्रिकेत नाही, तर हजारो किलोमीटर दूर आपल्या भारतात होते. त्यांच्या ओळखीची मुळं थेट भारताच्या मातीशी जोडलेली आहेत. ही गोष्ट आहे एका प्रवासाची, सुलतानपूर ते दक्षिण आफ्रिका. हो, हा प्रवास आहे त्यांच्या पूर्वजांचा, जो उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावातून, सुलतानपूरमधून सुरू झाला आणि थेट दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. तर झालं असं की अनेक वर्षांपूर्वी केशव महाराज यांचे पूर्वज भारतातून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, त्यांनी देश सोडला, आपली संस्कृती नाही. आणि म्हणूनच केशव यांच्यावर लहानपणापासूनच हिंदू धर्माचे आणि आपल्या भारतीय परंपरेचे इतके खोलवर संस्कार झाले की आज ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. आता वळूया त्यांच्या शक्तीच्या स्रोताकडे, आणि तो स्रोत आहे हनुमान. हो, आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या त्या पैलूकडे बघूया जो त्यांना मैदानात लढण्यासाठी खरी ताकद देतो. ती आहे त्यांची अटूट श्रद्धा आणि त्यांचे आराध्य दैवत. केशव महाराज हे भगवान हनुमानाचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्यांची ही भक्ती फक्त त्यांच्या खाजगी आयुष्यापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे प्रत्येक मोठ्या मॅचच्या आधी प्रार्थना करणं आणि कपाळावर टिळा लावूनच मैदानात उतरणं, हे सगळं जणू त्यांच्या खेळाच्या तयारीचाच एक महत्त्वाचा भाग बनलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं प्रेशर, तो दबाव किती प्रचंड असतो याची आपण कल्पनाच करू शकतो. अशावेळी केशव महाराज स्वतः म्हणतात की हनुमानजी मला मानसिक ताकद देतात. हे एकच वाक्य खरं तर खूप काही सांगून जातं. म्हणजे त्यांच्यासाठी श्रद्धा ही फक्त एक परंपरा नाहीये, तर ते एक प्रकारचं मानसिक कवच आहे, जे त्यांना मोठ्यात मोठ्या कठीण परिस्थितीतही शांत आणि स्थिर ठेवतं. आणि इतकंच नाही, जेव्हा कधी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असतो तेव्हा केशव महाराज आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढतात आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी नक्की जातात. म्हणजे त्यांच्यासाठी हा फक्त एक क्रिकेट दौरा नसतो, तर आपल्या मुळांना आणि आपल्या श्रद्धेला पुन्हा एकदा स्पर्श करण्याची एक संधी असते. पुढचा मुद्दा आहे श्रद्धा आणि मैदानी खेळ. आता बघा, अनेकांना वाटेल की खेळ आणि श्रद्धा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पण केशव महाराजांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कसं? चला पाहूया. इथे बघा, एका बाजूला आहेत क्रिकेटर केशव महाराज, एक प्रमुख स्पिन गोलंदाज, कसोटी क्रिकेटमध्ये ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि जे संघाचं नेतृत्वही करतायत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत भक्त केशव महाराज, जे ध्यान करतात, साधं आणि शिस्तबद्ध जीवन जगतात आणि ज्यांच्यासाठी आध्यात्मिकता म्हणजे मानसिक स्थिरता आहे. आता कळतंय मैदानावरची त्यांची ती एकाग्रता आणि तो शांत स्वभाव कुठून येतो? याचं उत्तर त्यांच्या आध्यात्मिक साधनेत दडलेलं आहे. त्यांची आध्यात्मिकता त्यांच्या खेळाला अजूनच धारदार बनवते, हे नक्की. आणि या सगळ्याचा एक खूप इंटरेस्टिंग परिणाम झालाय. केशव महाराज यांना एक खास ओळख मिळाली आहे, आपलाच माणूस, विशेषतः भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये. जेव्हा ते भारतात खेळतात तेव्हा विचार करा, ते प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू आहेत, तरीही त्यांना इथल्या प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळतं. लोक त्यांना खरंच आपलाच माणूस मानतात. याचं कारण साधं आहे. जेव्हा भारतीय चाहते केशव महाराजांना पाहतात तेव्हा त्यांना फक्त एक क्रिकेटर नाही दिसत, तर आपली संस्कृती आणि श्रद्धा अभिमानाने जपणारा एक प्रतिनिधी दिसतो. तर केशव महाराजांची ही कहाणी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब करते, ती म्हणजे खेळ तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवतो, पण श्रद्धा तुम्हाला आतून म्हणजे मानसिकदृष्ट्या कणखर बनवते. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक संपूर्ण आणि यशस्वी व्यक्तिमत्व तयार होतं. केशव महाराजांना त्यांची शक्ती मिळते श्रद्धेतून, आणि त्यांची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक शक्तीचा स्रोत असतो, जो कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी बळ देतो. तो स्रोत कोणता याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे, नाही का?